अभिनेत्री उषा चव्हाण यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत। उषा चव्हाण यांचा जन्म आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द या गावी झाला। चित्रपटात येण्याअगोदर उषा चव्हाण यांनी त्यांची तमाशा पार्टी होती। पुढे त्या नाटकातून भूमिका करू लागल्या। लवंगी मिरची कोल्हापूरची हे त्यांचे अरुण सरनाईक यांच्याबरोबर काम असणारे नाटक गाजले होते। नायिका म्हणून केला इशारा जाता जाता 1965 साली त्यांनी या चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाबरोबर नृत्यकौशल्याने साऱ्या प्रेक्षक वर्गाला जिंकले होते। उषा चव्हाण यांना हा चित्रपट मिळाला हा निव्वळ योगायोग होता। अनंत माने यांनी आपली नेहमीची नायिका जयश्री गडकर यांना सोडून नृत्यसमूहात नाचणाऱ्या उषा चव्हाण यांना नायिका म्हणून काम करण्याची संधी दिली। उषा चव्हाण याआधी सवाल माझा ऐका चित्रपटात जयश्री गडकर यांच्या मागे कोरसमध्ये नाचल्या होत्या। अनंत माने यांनी जेव्हा उषा चव्हाण यांना काम करण्याबाबत विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, मागच्यासारखं नाचाचं काम असणार ना, पण मी यावेळी दिवसाला 15 रुपये घेऊन काम करणार नाही, तर 20 रुपये घेईन असे बजावले। त्यावर अनंत माने म्हणाले, अगं तुला यावेळी मागे नाचायचं नाही, तुला या चित्रपटात नायिका म्हणून काम करायचं आहे। या चित्रपटाद्वारे उषा चव्हाण यांची नायिका म्हणून वाटचाल सुरू झाली। महाराष्ट्र शासनाने 5व्या चित्रपट महोत्सवात उषा चव्हाण यांना सवाल माझा ऐका या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पारितोषिक देऊन गौरवले होते। पुण्याच्या आर्यन चित्रपटगृहात हा चित्रपट 70 आठवडे चालला होता। केला इशारा जाता जाता च्या यशामुळे उषा चव्हाण यांना चित्रपटातून भराभर कामे मिळत गेली। खंडोबाची आण, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, अशी रंगली रात्र, कोर्टाची पायरी यासारखे अनेक चित्रपट त्यांनी केले आणि अचानक सोंगाड्याच्या रूपाने त्यांना वेगळीच संधी मिळाली। सोंगाड्यात प्रथम जयश्री गडकर काम करणार होत्या। पुढे त्यांनी ही भूमिका करण्यास नकार दिला आणि उषा चव्हाण यांच्याकडे सोंगाड्या चित्रपट आला। अर्ध्या विजारीमधल्या बावळट नायकाचा सोंगाड्या हा सुवर्ण महोत्सवी चित्रपट ठरला। दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची जोडी म्हणजे चित्रपटावर पैशांचा पाऊस असेच समीकरण झाले। 1971 मध्ये सोंगाड्या चित्रपट आला। त्यापाठोपाठ एकटा जीव सदाशिव 1971 मध्ये उषा चव्हाण यांनी त्यात उत्कृष्ट अभिनय आणि नृत्य केली होती। हा चित्रपटही सुवर्ण महोत्सवी ठरला। 1975 मध्ये पांडू हवालदार, 1977 मध्ये राम राम गंगाराम, 1978 मध्ये बोट लावीन तिथे गुदगुल्या, आली अंगावर, मुका घ्या मुका, पळवा पळवी, येऊ का घरात, सासरचं धोतर, वाजू का हे दादा कोंडके आणि उषा चव्हाण या जोडींचे चित्रपट खूप गाजले। प्रसिद्ध कलाकार गणपत पाटील यांच्याबरोबर सख्या सजना चित्रपटात काम करून चित्रपटात रूढ अर्थाने नायक नसतानाही चित्रपट गाजू शकतो हे उषा चव्हाण यांनी स्वतःच्या अभिनयाने आणि नृत्यकलेने दाखवून दिले। निळू फुले यांच्याबरोबर सोनारानं टोचलं कान आणि थापाड्या या चित्रपटातून त्यांनी आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले। रानपाखरं या चित्रपटात उषा चव्हाण यांच्या कसदार अभिनयाचे दर्शन घडले होते। या चित्रपटासाठी त्यांना मानसन्मानही मिळाला होता। शिर्डी के साईबाबा, तेरे मेरे बीच में, अंधेरी रात में, दिया तेरे हाथ में या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले। चुडा तुझा सावित्रीचा, एकटा जीव सदाशिव, करावं तसं भरावं, वरात, चोरीचा मामला, दगा, नाव मोठं लक्षण खोटं, भैरू पैलवान की जय, कलावंतीन, चांडाळ चौकडी, चोरावर मोर, मंत्र्याची सून, पैज, जिद्द, गणिमी कावा, मोसंबी नारंगी, भामटा, डाळिंबी अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या आहेत। उषा चव्हाण यांना केला इशारा जाता जाता, बोट लावीन तिथं गुदगुल्या आणि चोरावर मोर या चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाले आहेत। त्यांनी गौराचा नवरा आणि धरपकड अशा 2 चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले होते। असे होते उषा चव्हाण यांचा चित्रपट प्रवास। तुम्हाला त्यांचे चित्रपट आवडतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा।